नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाच्यासाठी महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारलेल्या मनोज जरांगे यांचा सरकारशी सातत्याने संवाद घडत असतो आणि या संवादाच्या निमित्ताने कधी ते ऑनलाइन असतात, कधी ऑफलाइन। अर्थात ज्या वेळेला राज्य सरकारशी ज्या माध्यमातून शक्यता असेल त्या माध्यमातून जरांगे आणि सरकारचे प्रतिनिधी बोलत असतात। आंदोलन सुरू केल्याच्या नंतर आंदोलनातलं उपोषणास्त्र जरांगेंनी मागे घ्यावं याच्यासाठी सरकारचे मंत्री अनेकदा त्यांच्या भेटीसाठी पोहोचले। सगळ्यात आधी तर विरोधक तिथे पोहोचले आणि त्यानंतर सत्ताधारी गटाची माणसंही पोहोचली, पण त्यात हळूहळू टप्प्याटप्प्याने काहीसे बदल होत गेले। आंदोलनस्थळी आलेल्या माणसांना खालच्या स्तरावर अर्थात एक पायरी कमी ठेवत उच्चासनावर बसून आंदोलक नेते त्यांच्याशी बोलताना दिसले। पुढे टप्प्याटप्प्याने ही परिस्थिती आणखीन बदलत गेली। आंदोलनाचं नेतृत्व करणारे जरांगे हे 2 वेळा उपोषणास्त्र वापरल्याने तब्येतीच्या बाबतीत काहीसे अडचणीत होते। त्यांच्यावर वैद्यकीय उपचार असल्याने ते रुग्णालयात दाखल होते। ते जिथे रुग्णालयात दाखल होते तिथे सर्वसाधारणपणे असे संकेत आहेत की रुग्णालयात रुग्णाला भेटू नये, त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखावं, कारण रुग्णाला आणि रुग्णालयातल्या इतरांना सुद्धा बाहेरून आलेल्या माणसांच्याकडून संसर्ग होऊ शकतात। पण या सगळ्याच गोष्टी धाब्यावर बसवत रुग्णालय हे जणू काही कार्यालय पक्षाचं झालं आणि तिथून जरांगेंचा सरकारशी आणि जनतेशी आणि त्यांच्या समर्थकांशी संवाद सुरू राहिला। ही परिस्थिती टप्प्याटप्प्याने पुढे सरकत गेली आणि आत्ताच्या टप्प्यावर तर जरांगे काही वेळ हॉस्पिटलमध्ये असतात, मध्येच सभेत जातात, मध्येच क्रिकेट खेळतात, परत हॉस्पिटलमध्ये येतात। हे असं सगळं सुरू असणं आहे याच्यावर छगन भुजबळांनी आक्षेप नोंदवलेला आहे। छगन भुजबळ आणि जरांगे यांच्यातला वाद हा काही आजचा नाही। या संपूर्ण प्रकरणामध्ये आंदोलक म्हणून जरांगेंचे लाड होत आहेत असा आक्षेप भुजबळांनी नोंदवला आहे। भुजबळ स्वतः सुद्धा अनेक सामाजिक आंदोलन केलेलं व्यक्तित्व आहे। इतिहासातली एक गोष्ट छगन भुजबळांबाबतीत मांडायला हवी। भुजबळांना ज्या 2 हातांनी बळकटी दाखवत आणि स्वतःचं शौर्य दाखवण्याची एक सवय असते, ते दोन्ही हात पोलिसांनी निकामी केलेले आहेत। छगन भुजबळांना एका आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी इतक्या जोरात ओढलं की त्यांचे ते दोन्ही हात सध्याच्या घडीला सर्वसाधारण माणसा इतके वेगवान हालचाल करू शकत नाहीत। पोलीस खरं तर आंदोलकांशी असंच वागत आलेले आहेत, पण आत्ताच्या स्थितीत परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणूनच कदाचित भुजबळांनी आपली भावना बोलून दाखवली असावी। पण या सगळ्या गोष्टीची चर्चा यासाठी सुद्धा गरजेची आहे की जेव्हा जेव्हा फक्त आणि फक्त मराठा आरक्षणाचंच आंदोलन होतं त्या वेळेला सरकार नांगी टाकतात का, शरणागत येतात का? आंदोलकाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींच्या समोर सरकारचं वागणं वेगळं असतं आणि मराठा आरक्षणाच्या व्यतिरिक्त जी कुठली आंदोलनं होतील तिथं सरकारचं वागणं वेगळं का असतं हाही प्रश्न आहे। आणि म्हणूनच भुजबळांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या आधारे आजची चर्चा मनोज जरांगे यांचे लाड कोण करते आहे या निमित्ताने चर्चेमध्ये आपल्या सोबत असलेल्या 2 मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत या चर्चेमध्ये ओबीसीचे नेता अभ्यासक श्रावण डेवरे आहेत। प्राध्यापक श्रावण डेवरे हे आपल्याला अनेकदा चर्चांमधून भेटलेले आहेत। आजही या चर्चेत ते आपली परखड आणि स्पष्ट मतं मांडतील। आपल्यासोबत डॉक्टर राजेंद्र मोरे आहेत, ते जरांगेंचे समर्थक या नात्याने या चर्चेत सहभागी झालेले आहेत। आपण सर्वसाधारणपणे चर्चेमध्ये आत्तापर्यंत 3-4 मान्यवर बोलवत आलो आहोत। आजच्या चर्चेत आपण 2च मान्यवर ठेवले आहेत, कारण दोघांनाही पुरेसा वेळ द्यावा आणि इतकंच नाही तर प्रत्येकाला एकमेकांचे मुद्दे खोडून काढत सर्वसाधारण चर्चेच्या संकेतांचा मान राखत ही चर्चा पुढे जावी, त्यातून जनतेला उत्तरं सापडावीत, आरक्षणासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी असणाऱ्यांना वास्तव कळावं, ही यामागची भूमिका आहे। माझा पहिला प्रश्न पटकन आत्ताच्या घडीला डॉक्टर राजेंद्र मोरे आपल्यासाठी आहे। मोरेजी, मी आपल्याला आणि त्याचबरोबर देवरे सरांना दोघांनाही अशी विनंती करतो की आपण बोलण्यापूर्वी आपला माईक सुरू आहे की नाही याची कृपया काळजी घ्यावी। पटकन माझा आताचा प्रश्न आपल्यासाठी आहे आणि तो असा आहे मोरेजी की जरांगेंचे लाड होत आहेत हा भुजबळांचा आक्षेप तुम्हाला पटतोय? प्रसाद सर,
लोकशाहीमध्ये लाड होत नसतात. ज्या अर्थी अर्ध मंत्रिमंडळ त्यांच्याकडे येत आहे, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या राज्याचे आदरणीय, ते सुद्धा त्यांच्याशी वाटाघाटी करतात. जी, एक समजून घ्या, हे मॉडेल जरांगे पाटलाचं मॉडेल समजून घ्या. हे मॉडेल वेगळं आहे. एक समांतर प्रकारचे सरकारच्या अशी न भूतो न भविष्यती अशा प्रकारची एक महत्वाची शक्ती एक निर्माण झालेली आहे जरांगे पाटलाच्या रूपानं. एक सर्वसामान्य माणसाचा हा नेता एक अभूतपूर्व अशा सभा घेतो. कोणालाही मला असं वाटतं की इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखं जे वलय आहे ते आज जरांगे पाटलांना संपूर्ण महाराष्ट्रातून मिळत आहेत. आणि याचा राग, याचा त्रागा हा भुजबळांना होऊ लागलेला आहे. भुजबळ साहेब देखील मोस्ट सिनियर आहेत, त्यांनी या जनभावनेचा आदर केला पाहिजे. आज जरांगे पाटील मॉडेल समजून घेतलं पाहिजे. न भूतो न भविष्यात एवढा जरादार असणाऱ्या माणसाला विधिमंडळामध्ये एवढे सलग 2-2 दिवस त्या विषयावरती चर्चा होते. भुजबळ साहेबांना ते बोलतात. 24 ऑक्टोबरची सभा जर पाहिली असेल तर आतापर्यंत देशामध्ये नव्हे, देशामध्ये एवढी सभा झालेली नाही. 10-10 घंटे लोकांना सभास्थळी जाण्याला लागले. 2 दिवस त्या वाहतूक व्यवस्था सुरळीत करता आलेली नाही. हे समजून घेतलं पाहिजे. आणि ज्यांना तो प्रतिसाद मिळतोय जरांगे पाटलांना आज, की 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक, लहान बाळ, स्त्रिया, वृद्ध हे थांबलेले असतात. आणि ही फार मोठी जनभावना आहे. आणि या जनभावनेचा आदर ठेवला पाहिजे. आणि मंत्रिमंडळाला आणि मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे की आक्रोश सरकारच्या विरोधातला आहे. जी, मला राजेंद्र मोरेजी, आपण असं म्हणता आहात की ही एक वेगळी जनभावना आहे. त्याच्या जोडीला आपण असा दावा केलात की जरांगेंचं आंदोलनाचं मॉडेलच वेगळं आहे. मुद्दा आत्ता जरांगेंच्या आंदोलनाच्या मॉडेलचा नाहीये. मुद्दा आत्ता या घडीला जनभावनेचा नाहीये. मुद्दा इथे काय आहे तर जरांगेंचं सरकार लाड करतंय का? शिंदेंचं मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या निमित्तानं तिथे जाणं असो किंवा सातत्यानं तिथे मंत्री पाठवणं असो, अशा प्रकारचं वर्तन इतर कुठल्या आंदोलकांबरोबर झालेलं आपण पाहिलंय आतापर्यंत? प्रसाद सर, जी, माननीय मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळ, नवे विधिमंडळाच्या सदस्याला आणि विधान परिषदेला सदस्याला देखील ही ताकद, हा आक्रोश, हा राग सरकारवरचा दिसून आलेला आहे. कारण कित्येक दशक या मराठा समाजाच्या भावनेशी खेळण्याचं काम चाललेलं आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ घटनेच्या 164 कलमानं हे विधानसभा आणि विधान परिषदेला विधानसभेला म्हणजे लोकप्रिय सभागृहाला जबाबदार असतं, म्हणजे जनतेला जबाबदार असतं. आणि जनतेची भावना अशी आहे की हे जरांगे पाटलाचं म्हणणं तुम्ही समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी वाटाघाटी केलेल्या पाहिजे. आणि वाटाघाटीच नव्हे तर तात्काळ या घटनेवरती, आरक्षणाच्या याच्यावरती तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. आणि असा निर्णय घेतला पाहिजे पुन्हा या मराठ्यांच्या भावनेशी तुम्ही खेळता कामा नये. ठीक आहे, पटकन चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. डॉक्टर मोरे, मी प्रत्येकालाच मर्यादित वेळेमध्ये बोलण्याची संधी देईन, कारण त्यानिमित्तानं समान संधी प्रत्येकाला मिळावी. आता डॉक्टर मोरे यांच्या नंतर आपल्या सोबत असलेले प्राध्यापक श्रावण डेवरे यांच्यासाठीचे प्रश्न आहेत. श्रावण डेवरेजी, ज्या ज्या वेळेला भुजबळ जरांगेंच्या संदर्भात कुठलंही मतप्रदर्शन करतात त्यावर आक्षेप एकच आणि कदाचित तो किंबहुना थेट असाच घेतला जातो की जरांगेंच्या विषयी भुजबळांच्या मनात द्वेष आहे म्हणून ते असं बोलतात. हा एक मुद्दा आहे ज्याच्यावर आपलं उत्तर येईलच, पण त्याही पलीकडे जाऊन सरकार मराठा आरक्षणाच्या नेत्यांसमोर नांगी टाकतात का, हाही मुद्दा आहे. मगाशी डॉक्टर मोरे जे म्हटले की हे जे काही जरांगेंचं आंदोलन चालू आहे ते मराठ्यांची भावना, जनतेची भावना, हे जे त्यांनी काही शब्द वापरलेत, पण त्यांनी एक शब्द फार महत्वाचा वापरला की जरांगेचं हे आंदोलन म्हणजे एक वेगळं मॉडेल आहे. हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. जरांगेचं आंदोलनाचं जे मॉडेल आहे ते जातीचं मॉडेल आहे. जातीचं मॉडेल यासाठी की आंदोलन करणारे मराठे, नेता मराठा, मुख्यमंत्री मराठा, उपमुख्यमंत्री मराठा, शासन प्रशासन सगळं मराठ्यांच्या वर्चस्वाखाली, आणि त्यामुळे जातीचे लाड किंवा जातीच्या नेत्याचे लाड सत्ताधारी मराठा लोक करतायत आणि हे सगळ्यांना स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे भुजबळ साहेब जे बोलले ते अगदी बरोबर बोलले. वास्तविक पाहायला गेलं
तर भुजबळ साहेब हे मंत्री आहेत, सत्तेमध्ये आहेत. कुठलाही निर्णय घेताना आणि विशेषतः ओबीसीच्या ताटातून जर काही द्यायचं असेल तर ओबीसी नेत्याशी चर्चा केली पाहिजे. हा साधा आणि सरळ एक कॉमन सेन्स आहे. आणि मंत्रिमंडळात असलेले ओबीसी नेते भुजबळ यांच्याशी कुठलीही चर्चा केली जात नाही. परस्पर जरांगेचं ऐकून JR काढले जातात, आदेश काढले जातात, अंमलबजावणी सुरू होऊन जाते. आणि त्या ज्या काही समित्या आहेत, शिंदे समिती वगैरे किंवा राज्य मागासवर्गीय, यांना दम दिला जातो. नाही 8 दिवसाच्या आत झालंच पाहिजे, 4 दिवसाच्या आत झालंच पाहिजे, हे असं व्हायलाच पाहिजे. म्हणजे जरांगेने जे काही दम दिलेले आहेत ते दम स्वतः शासनच समित्यांना देतं किंवा आयोगांना देतं. ही जी काही उलटी तऱ्हा आहे ही फार विचित्र आहे. पण प्राध्यापक देवरे सर, मला एका गोष्टीचा खुलासा आपणच करावा. तुम्ही असं म्हणताय की जरांगेंचे दम हे राज्य सरकारच पुढे सरकवतंय. मुळात जरांगेंचा दम राज्य सरकार खातंय का, आणि तो दम खाल्ल्यावर आणखीन पुढच्यांना दम देतंय का? मी तेच म्हणतोय. तुम्ही मध्ये एक प्रश्न विचारला होता प्रसाद साहेब जी. तुम्ही काय बोलता बोलता एक मुद्दा टाकला तुम्ही की आतापर्यंत एवढी आंदोलनं झालीत तर त्या आंदोलनाचे किंवा त्या आंदोलनाच्या नेत्याचे कधीही लाड झाले नाहीत. फक्त महाराष्ट्रामध्ये ही एकमेव ऐतिहासिक घटना आहे या भारतामधल्या इतिहासामध्ये की या मराठा आंदोलनचे आणि त्या जरांगेचे जे काही प्रचंड लाड केले जात आहेत हे यापूर्वी कधी कुठे झाले नाहीत. इतिहासामध्ये ही एक काळी नोंद होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने. प्राध्यापक देवरे, याच निमित्तानं एक मुद्दा आणखीन उपस्थित करतो. तुम्ही त्याचं उत्तर द्यावं आणि त्या मुद्द्याला प्रतिवाद करण्याची संधी मी डॉक्टर मोरे यांना देईन. डॉक्टर मोरे, येतोय मी आपल्यापर्यंत. मला एका आणखीन मुद्द्याला इथे चर्चेत आणायचं आहे. देवरे सर, आपणही आतापर्यंत अनेक सामाजिक चळवळींमध्ये राहिला आहात, आंदोलनं पाहिली आहेत, केली आहेत. साधारणपणे असं समजून चला की आत्ता जर समजा एखादा माणूस सरकारच्या विरोधात कुठली भूमिका घेतोय तर त्याच्याशी कसं वागलं जातं? त्याचं एक उदाहरण दिलं, ऐतिहासिक उदाहरण आहे जी, की आंदोलनाशी कसं वागलं पाहिजे, आंदोलनकर्त्यांशी कसं वागलं पाहिजे आणि आंदोलन करणाऱ्या नेत्याशी कसं वागलं पाहिजे याचं एक ऐतिहासिक आणि उत्तम उदाहरण उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशामध्ये बहनजी मायावती मुख्यमंत्री होत्या, बहुजन समाज पक्षाचं सरकार होतं आणि दरवर्षी परंपरेप्रमाणे तिथं जाटांचं आंदोलन व्हायचं. म्हणजे एक महिन्यापर्यंत रेल्वेचे रूळ ते उखडून टाकायचे, रेल्वे बंद पाडायचे आणि हिंसाचार करायचे, विध्वंस करायचे. हे सगळं दरवर्षी चालत यायचं. परंतु मायावती बहनजी मुख्यमंत्री झाल्यानंतर बहनजीने हे जाटांचं आंदोलन, म्हणजे तिकडे जाट आणि इकडे मराठा सारखे, तेही जमीनदार वतनदार सत्ताधारी जाट आणि इकडे मराठा वतनदार जमीनदार सत्ताधारी मराठा जात, दोघेही सारखेच. तर जाटांचं आंदोलन बहनजी मायावतीने अशा पद्धतीने हाताळलं की त्यानंतर जाटांनी आंदोलन करणं विसरूनच गेले. त्यानंतर जाटांनी कधी डोकं वर काढलं नाही. अशा पद्धतीने बहनजी मायावतीने ते जाटांचं आंदोलन ठेचून काढलं, कारण ते लोकशाही विरोधी होतं, ते संविधान विरोधी होतं आणि ते मुख्यतः सुप्रीम कोर्टाच्या विरोधात होतं. नाही, पण मग तुम्हाला असं काय वाटतं की त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात वागलं गेलं पाहिजे? चर्चा आणि संवाद हा आंदोलकांशी करूच नये का? नाही, हे बघा, संवाद करण्याचे अनेक मार्ग अवलंबले गेलेत. मंत्री, मुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ आणि हे सगळे कमी पडले की काय म्हणून ते 2 महाशय न्यायाधीश यांनाही तिथं पाठवलं जरांगेचे पाय धरण्यासाठी. हे सगळे संवादाचे, चर्चेचे सगळी माध्यमं वापरून झाल्यानंतरही दमबाजी करणं, हिंसाचार करणं, तोडफोड करणं, घरं जाळणं, दुकानं जाळणं, हॉटेल जाळणं, हा जो काही रानटीपणा या आंदोलनमध्ये झाला तोच रानटीपणा तिकडे जाटांच्या आंदोलनमध्ये पण झाला होता. आणि रानटीपणा, जाटांचं आंदोलन हे रानटी बनलं होतं आणि अशा रानटीपणाला सरकारने ठेचून काढलं पाहिजे. हे ऐतिहासिक उदाहरण, आदर्श उदाहरण बहनजी मायावतीने त्यावेळेस घालून दिलं होतं. ठीक आहे, आपल्याला या मुद्द्यांवरची उत्तरं लागतील. आपल्यासोबत डॉक्टर मोरे आहेत, त्यांना चर्चेत निश्चित सहभागी करून घ्यायचंय. डॉक्टर मोरे जी 2-3 टप्पे आलेले आहेत, लक्षात घ्या, सगळ्यांची उत्तरं द्या पूर्णपणे शांतपणे. मी तुमचं उत्तर ऐकणार आहे, लोक पण ऐकतायत, लोकही ठरवतायत काय योग्य काय अयोग्य. हे बघा, एक मुद्दा असा इथे देवरे सरांच्याकडून आला
की सर्वसाधारणपणे अशा प्रकारे इतर आंदोलकांशी वागलं जात नाही, ज्या पद्धतीनं ते आत्ता जरांगेंशी वागलं जात आहे. न्यायाधीश पाठवले जात आहेत, ते त्यांच्या जवळपास पायाशी बसून काही ना काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतायत आणि या सगळ्या माध्यमातून एका आंदोलनाचं पुरस्करणच राज्य सरकारच्या माध्यमातून होत असतं, असं एक निरीक्षण देवरेजींनी मांडलं. आणि त्याच्याही बरोबर देवरेजींनी आणखीन एक गोष्ट मांडली, ती उत्तर प्रदेशातली होती की जी आंदोलनं घटनाविरोधी सुप्रीम कोर्टाच्या विरोधी आहेत त्या आंदोलनांना एका विशिष्ट पद्धतीनंच हाताळलं गेलं पाहिजे. दोन्ही मुद्दे आहेत. डॉक्टर मोरे, आपण आधी सांगा की जरांगेंच्या आंदोलनाच्या बाबतीत बऱ्याचदा असं दिसतं की सरकार पाठीशी आहे त्यांच्या, असं असतं का खरंच? असं नाहीये. देवरे सर म्हणतात ते पूर्णतः निराधार आहेत. खरं तर लोकशाहीमध्ये सरकारचं उत्तर जनतेची काळजी घेणार, जबाबदार शासन, त्यालाच म्हटलेले रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नमेंट. हे जबाबदार शासन कशासाठी असतं? ते जनतेला रिस्पॉन्सिबल असतं. या देशामध्ये सर्वात कोड असतो सॉवरिंग ऑफ द पीपल, आणि म्हणून लोकशाहीचा पाया आहे. सल्लामसलत झाली पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, चर्चेला व्यासपीठ निर्माण झालं पाहिजे, चर्चेच्या माध्यमातून वाटाघाटी झाल्या पाहिजे, त्याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे. हे लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहेत. आणि ते म्हणतात शिंदे, माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेब पाठवले. अरे साहेबांना काय डॉक्टर मोरे, आपला इंटरनेटचं कनेक्शन गडबडत आहे. लोकांना विनाकारण वाटेल की आम्ही तुम्हाला थांबवतोय. आपलं इंटरनेटचं कनेक्शन पण तपासा आणि आपलं म्हणणं मांडणं चालू ठेवा. बोला डॉक्टर मोरे, बोला. हा सर, लोकशाहीमध्ये सर्वांना जी मोरे साहेब, बोलता बोलता आपला आवाज थांबलाय, आपल्याकडून थांबलाय. आम्ही आपल्याकडून येणाऱ्या सिग्नलमध्ये कसल्याही प्रकारे काही छेडछाड केलेली नाही. कारण काय आहे, आजकाल चर्चेमध्ये अशा गोष्टी घडल्याच्या नंतर विनाकारण आक्षेप हे त्या चॅनलवर आणि सूत्रसंचालकांवर येत असतात. मोरे सर, आवाज येतोय का? आपलं म्हणणं मला पूर्ण करण्याची संधी द्यायची आहे. साहेबाचं काम काय, ते सरकार आणि मनोज दादा मधलं एक दुवा निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत होते. आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. जी डॉक्टर मोरे, एका आणखीन गोष्टीचं उत्तर आपण पटकन द्यावं. ते असं आहे की सर्वसाधारणपणे आत्ताच्या घडीला ज्या ज्या पातळ्यांवर ज्या ज्या पद्धतीनं सरकारच्याकडून संवाद केला जातोय तसा संवाद इतरांशी होताना आम्ही तरी पाहिलेला नाहीये. मी माझ्या डोळ्यात देखत आत्तापर्यंत अनेकदा अनेक आंदोलकांशी फारच बळाचा वापर करून सरकार वागताना पाहिलेलं आहे. मी मेधा पाटकरांना फरफटत नेताना पाहिलेलं आहे. जॉर्ज फर्नांडिसांना रेल्वे पोलिसांनी कशा पद्धतीनं रेल्वे रुळांवरून फरफटत नेलं त्याचा ऐतिहासिक फोटो अनेकांना ठाऊक आहे. आणि सर्वसाधारणपणे आंदोलकांशी पोलिसांनी कसं वागावं याच्याही बद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देशभरात येत असतात. लोकशाहीत ते कितपत योग्य कितपत अयोग्य, पण ज्या वेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला पोलिसांनी कसं वागावं हे ठरवून दिलेलं आहे. डॉक्टर मोरे, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येत असेल तर मी आणखीन एक आपल्याला प्रश्न विचारतो की हा जो लाड करणं हा मुद्दा आहे ना, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या लेखी कोणत्या गोष्टी म्हणजे लाड करणं असतं आणि तुमच्या लेखी कोणती गोष्ट म्हणजे लाड करणं नसतं, अधिकारच असतो? प्रसाद सर, लोकशाहीमध्ये लाड करण्याची परिभाषा नाहीये. आता जे ओबीसी बांधवांनी आपलं जे उपोषण सुरू केलं होतं नागपूरमध्ये, तिथेही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गेले, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्याचे प्रश्न सांगितले की भाजपचाच हा जनधार आहे ओबीसीचा, तुम्ही घाबरण्याची गरज नाही, तुमच्या कोणत्याही प्रकारे याला धक्का लागणार नाही. ही सात्वन करण्याची भाषा, ही समजून सांगण्याची भाषा, यांना आश्वासित करण्याची भाषा, याला जर लाड पोडवण्याची भाषा म्हणत असेल तर हे चुकीचं ठरतं. आणि लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळाचे सदस्य येतात, मंत्रिमंडळ हे जनतेला उत्तरदायित्वाचं असतं. आणि हे जे आंदोलन आहेत, हे आंदोलनाचा 5 कोटी जनतेचा आक्रोश आहे आणि हे आक्रोश आपण समजून घेतला पाहिजे. हे लहान आंदोलन नाहीये, हे देशाला कलाटणी देणारं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला, परिवर्तनाला कलाटणी देणारं मोठं आंदोलन आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. मनोज दादा जरांगे पाटील एक लहान माणूस आहे, ही बाब डोक्यातून काढून टाका. आणि ज्या पद्धतीनं देवरे सर, त्यांचे नेते छगन भुजबळ, शेंडगे साहेब ज्या पद्धतीनं यांच्यावरती आरोप करतात, घणाघात करतात, तर तो टिंगलटवाणीचा प्रकार आहे. मराठी जनतेच्या, मराठी भावनेची
तो एक प्रकारच्या त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार आहे. ठीक आहे, यावर पटकन देवरे सरांचं उत्तर घेऊयात. देवरे सर, आपण कायम जरांगेंची टिंगल करता असा एक आक्षेप चर्चेत आलाय. नाही, टिंगल करण्याच्या लायकीचाच आहे तो. त्याला नीट बोलता येत नाही, कोणाशी कसं वागावं, कोणाशी कसं बोलावं हे संस्कार त्याच्यावर कधी झालेले नाहीत. तो स्वतःच कबूल करतो, मी काही वाचत नाही, मला काही माहित नाही, मला कायदा माहित नाही, पण मला आरक्षण पाहिजे, मला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं स्वतःच म्हणायचं. आणि अशा प्रकारे संस्कार नसलेला माणूस, कोणाशी कसं बोलायचं याची अक्कल नसलेला माणूस, आता त्याच्याबद्दल जर काही बोलायला गेलं तर लोकांना ती टिंगल वाटणारच, कारण लोक स्वतःच टिंगलच्या मूडमध्ये असतात. कारण अशा माणसाबद्दल गांभीर्याने बोलायचं काय की जो माणूस स्वतःच गंभीर नाहीये. नाही, पण देवरे सर, आपण ज्या भूमिका मांडता त्याच संदर्भात तसाच राग मग मराठा समाजाकडून भुजबळांच्या बाबतीत व्यक्त होतो, मग तो आवडत नाही आपल्याला, असं कसं? नाही, हे बघा, भुजबळ साहेब किमान मी सांगतो तुम्हाला 1.5 महिन्यापर्यंत भुजबळ साहेब एकदम शांत होते जरांगेचं आंदोलन चालू असताना. परंतु ही जी काही शिवराळ भाषा आहे ती जरांगेकडून सुरुवात झाली आणि अत्यंत वाईट शब्दांमध्ये भुजबळांचं नाव घेऊन, वास्तविक काही संबंध नव्हता तिथं भुजबळ साहेबांचा, पण भुजबळ साहेबांचं जाणीवपूर्वक नाव घेऊन त्यांना डिवसलं गेलं, शिवराळ भाषा वापरली गेली. आणि अशा वेळेस जर भुजबळ साहेबांनी जर उत्तर नाही दिलं तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो की हे सगळं भुजबळ साहेबांना मान्य आहे का, भुजबळ साहेब विरोध का करत नाहीत, भुजबळ साहेब प्रतिक्रिया का देत नाहीत, असं म्हणून जर लोकांमध्ये जर तो मेसेज गेला असता तर ओबीसी जनतेमध्ये तो एक चुकीचा मेसेज गेला असता. म्हणून भुजबळ साहेबांना नाईलाज असतो, मी नाईलाज असतो शब्द वापरतोय, भुजबळ साहेबांना नाईलाज असतो जरांगेच्या लेवलवर, पातळीवर उतरून जरांगेला त्याच्या पद्धतीने उत्तर द्यावं लागलं. तरी सुद्धा भुजबळ साहेबांनी आतापर्यंत आपली संस्काराची लेवल सोडलेली नाही, भुजबळ साहेबांच्या तोंडून शिवराळ भाषा कधी अजून आलेली नाही. आणि भुजबळ साहेब अगदी व्यवस्थितपणे उत्तर देत आहेत. ठीक आहे, याच्यावर डॉक्टर मोरेंचा आक्षेप येतोय, प्रतिवाद करायची संधी आहे. मोरेजी, आपली वेळ सुरू होतीये. प्रसाद सर, हे जे म्हणतात हा जो वाद आहे, हा वाद माननीय भुजबळ साहेब, मला त्याचा आदर आहे, ओबीसी बांधवाबद्दल, आरक्षणाबद्दल आमचा काहीच आक्षेप नाहीये. मराठ्यांना 50%च्या आत आरक्षण मिळालं पाहिजे, हा आमचा वाद आहे. पण त्यांच्यावरती ते बोललेलं तुम्हाला सांगतो, त्याला बाटूक म्हणतात, जरांगे विष कालवतात म्हणतात, सर्व किंमत मोजावी लागणार म्हणतात, हातपाय तोडून टाकावं लागत म्हणतात, तुमचे हात कोणी धरलेले म्हणतात, त्यांच्यावरती ते अभंग म्हणून काय माकडांची काहीतरी उपमा देतात आणि सरकार बदमाश आणि बदमाशाला साथ देतात असं म्हणतात. आणि या मराठ्यांशी असहकार करा, निवडणुकीत त्यांना शक्ती प्रदर्शन दाखवा, यांचे लोक पाडा, जीवात जीव असेपर्यंत ओबीसी मध्ये घुसू देऊ नका. आणि हाणामाऱ्याची भाषा, हातपाय तोडण्याची भाषा आणि मुद्दा असा की शिंदे समितीला धमक्या देण्याची भाषा, बरखास्त करण्याची भाषा हे कळू लागलेलं आहे. आणि प्रसाद सर, महत्वाचा मुद्दा असा की मंत्रिमंडळाचा एखादा सदस्य असेल तर मंत्रिमंडळाची गुप्तता एक वाक्याचा भंग आहे आणि शासकीय यंत्रणेचा, गृहमंत्र्याचा वापर करून तुम्ही या पद्धतीनं समाजामध्ये विष पेरायचं काम मुद्दा लक्षात आला. आपला मूळ मुद्दा थोडासा बाजूला राहतोय, त्याच्यामुळे त्या मुद्द्याकडे परतायला हवं आपल्याला. डॉक्टर मोरे आणि त्याचबरोबर प्राध्यापक देवरे दोघांच्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न तयार आहे. मी डॉक्टर मोरे आपल्याला विचारतो, तुम्ही पण अनेक आंदोलनं पाहिली असतील, यापूर्वी सुद्धा अनेकदा अनेक ठिकाणी अनेक आंदोलनं झालेली आहेत. त्या वेळेला सरकारांचं वर्तन वेगळं असतं, आताच्या घडीला मराठ्यांच्या आरक्षणाचं आंदोलन जेव्हा होतं तेव्हा वर्तन वेगळं असतं. असा भेद तुम्हाला दिसलाय का? तसं नाही सर, हा महत्वाचा मुद्दा आहे. हे आंदोलन का पेटलं की तुम्ही जाणीवपूर्वक मोठ्या समाजाला गुलाम करण्याचा प्रयत्न करू लागलेले आहात. कायदा मान्य नसताना 50%च्या आत कायदा करतात, ते सुप्रीम कोर्टात नाकारतात, त्यांचे शेंडगे साहेबाचे याचिका करते ती जाता मराठ्याच्या आरक्षणामधून तुम्ही घ्या. आणि मुद्दा सोडू नका. माझी विनंती आहे, वेळ मर्यादा प्रत्येकाला आहे. मी आपल्याला परत हवं असेल तर प्रश्न विचारतो. तुमच्या नेत्याशी किंवा तुमच्या नेत्यासोबत सरकार स्पेशल ट्रीटमेंट देतंय हा आक्षेप आहे. इतरांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही आणि हे खास करून स्पष्टपणे फक्त ठराविक समाजाच्याच बाबतीत होतं का? उलट असं झालेलं आहे सर, याच्यामध्ये मराठा समाजाची आणि मनोजदादा पाटलाची एक भूमिका झालेली आहे. सरकार आपल्याला खेळवत आहे, सरकार आपल्या भावनेशी खेळू लागलेलं आहे, सरकार टाइमपास करू लागलेलं आहे, सरकार आपल्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये घालण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे.
सरकार आपल्याला टिकाऊ आरक्षण विश्वास देत आहे, पण प्रत्यक्षात कार्यनीती काही होत नाहीये. दाखले सांगायचं सांगितलं, पण दाखल्याची अंमलबजावणी कुठं होत नाहीये. हा मंत्रिमंडळाचा सदस्य सर्व याच्यावरती हा दबाव टाकू लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे हे जे आंदोलन हे स्पेशल ट्रीट नाही, ह्या भावनेशी जरांगे पाटील जे तडजोडी करू लागलेले आहेत, त्या तडजोडीशी छेद देण्याचं काम करू लागलेलं आहे मंत्रिमंडळ. आणि याच्यातून भावनेचा उद्रेक होऊ शकतो. डॉक्टर मोरे, आपण म्हणालात जरांगे पाटील तडजोडी करू लागलेत, म्हणजे काय? म्हणजे ज्यातून सनदशीर मार्ग, घटनात्मक मार्ग, आपल्याला घटनात्मक मार्गाद्वारे कसं आरक्षण देता येईल यासाठी त्यांचे निगोशिएशन चालू आहेत. आणि म्हणून लाड पुरवणं किंवा जरांगे पाटलाचे मंत्रिमंडळ येणं असं नव्हे. हा जो उद्रेक आहे संपूर्ण महाराष्ट्राचा, हा विचारात घेतला पाहिजे. ठीक आहे डॉक्टर मोरे, आपली भूमिका लक्षात आली. तुम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करता आहात की जरांगेंच्या निमित्तानं जो समाज एका आंदोलनाच्या कडे जाऊ शकतो आणि त्याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रभर येऊ शकते, ती टाळण्यासाठी सरकार हर तऱ्हेनं प्रयत्न करत आहे. श्रावण डेवरेजी, आपली एक प्रतिक्रिया पटकन 30 सेकंदात, नंतर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी तयार आहे. नाही बघा, आतापर्यंत जरांगेच्या सांगण्यावरून 10 आदेश निघालेले आहेत आणि भुजबळ साहेबांचं म्हणणं सुद्धा ऐकलं जात नाही. ते बोलायला उठले तर त्यांना बसवलं जातं मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पक्षाच्या बैठकीत, आणि सरकारने बोलवलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत सुद्धा भुजबळ साहेबांना बोलू दिलं जात नाही. मंत्री असून सुद्धा, सत्तेमध्ये असून सुद्धा त्या माणसाला बोलू दिलं जात नाही. एकही आदेश ओबीसीच्या बाजूने निघाला नाही. सगळे 10च्या 10 आदेश मराठा समाजाच्या बाजूने निघाले जरांगेच्या सांगण्यावरून. ओबीसीच्या विरोधात सगळे आणि मुख्यतः संविधान विरोधी सगळे आदेश आहेत. मग याला लाड नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? याच्यावरचा एक मुद्दा आणखीन तपशील म्हणून इथे जोडतो. आपल्याला आठवत असेल देवरे सर, भूतकाळामध्ये मुंबईत पेडर रोडला उड्डाणपूल होऊ नये म्हणून लता मंगेशकर आणि आशा मंगेशकर या दोघी भगिनी थेट विधान भवनात गेल्या होत्या. त्यावेळेला मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. खरं तर एखाद्या उड्डाणपुलाच्या विरोधात आंदोलन करणारी मंडळी होती ती, पण त्या होत्या लता दीदी आणि आशा भोसले. आशा भोसले लता दीदी आल्या आहेत हे ऐकल्यावर मुख्यमंत्री दस्तूरखुद्द विलासराव देशमुख विधान भवनाच्या पायऱ्यांवर त्यांचं स्वागत करायला आले आणि तिथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. आता आंदोलकांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातली कदाचित पहिलीच घटना असेल. पण असं होतं. मला यातून सांगायचं असं आहे की जर समजा आंदोलक बलवान असेल तर सरकार त्याच्याशी मृदू वागतं, आंदोलक कमकुवत असतील तर त्याच्यावर दादागिरी करतं. हा माझा आजवरचा एक निरीक्षणातला मुद्दा आहे. आपलं मत त्यावर? नाही, आपण जे लता दिदीचं आणि आशा दिदीचं जे उदाहरण दिलं ना, माझं तसं मत नाही आहे. माझं स्पष्टपणे मत आहे की ते काही आंदोलन करते नव्हते, ते काही मोर्चे घेऊन गेलेले नव्हते. त्या दोन्ही जणी प्रत्यक्षात व्यक्तिगत स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते आणि विलासराव देशमुख नाही म्हटलं तरी एक सुसंस्कारित असे मुख्यमंत्री होते. त्यांना एक गोष्ट पक्की माहित होती की या दोन्ही ज्या दिदी आहेत, लता दिदी आणि आशा दिदी, या महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या गान कोकिळा आहेत. त्या पंडित नेहरू सारख्या प्रधानमंत्र्यांनी त्यांना गान कोकिळा म्हणून त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि देशाच्या सर्वोच्च सन्मान असलेल्या या दोन व्यक्ती मला भेटायला येत आहेत. त्यावेळेस साहजिकच सुसंस्कारित माणूस हा घरातून बाहेर पडतो आणि अंगणापर्यंत जाऊन त्यांचं स्वागत करतो, हार गुच्छ देतो. ही एक महाराष्ट्रातली एक चांगली सांस्कृतिक घटना मी म्हणतो. पण डेवरे सर, त्या दोघी जणी राज्याच्या कोणत्याही धोरणाचा पुरस्कार करण्यासाठी नाही तर राज्याच्या धोरणाचा विरोध करायला तिथे गेलेल्या होत्या. आणि तो उड्डाणपूल केवळ आणि केवळ त्या दोघींमुळेच आजवर होऊ शकलेला नाहीये. मुंबईकर त्यामुळे अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकत असतात. असो, एक भाग त्यातला हा होता की सरकार ही कायम बलशाली व्यक्तींच्या समोर शरणागत असतात का, हा मुद्दा आहे. डॉक्टर मोरेंना या निमित्तानं बोलायचं आहे. मी संधी देतोय. डॉक्टर मोरे, आपल्यासाठी वेळ सुरू होतीये. सर, मुद्दा असा एक, मला त्यांचं मुद्द्याचं खंडन करू द्या. मुद्दा मोरेची इंटरनेट खराब आहे, इंटरनेटची गडबड होतीये. बोला. आपल्याला येणारे फोन मध्ये मध्ये त्रास देत आहेत, त्याच्यामुळे कदाचित अडचण होतीये. मोरेजी, आपलं इंटरनेट गडबड करतंय, त्यामुळे तुमचा संवाद तुटलेला आहे. समर्थन केलेलं नाहीये. आवाज येतोय? आता आवाज येतोय. माझी एक विनंती आहे, कृपया तुम्ही थोडासाच वेळ उरलाय, आपल्याला या
अशा पद्धतीने वेळ नाही घालवता येणार. DND मोड ऍक्टिव्ह करा आणि बोलायला सुरुवात करा पटकन. बोला डॉक्टर मोरे. DND झालेलं आहे सर. जी बोला बोला. राज्यात ज्या घटना घडतात तर याच्यातून होतं काय, राज्यात ज्या घटना घडलेल्या आहेत, सरोदे असतील, हे असतील, छगन भुजबळ साहेबांच्या मराठा समाजाने घडलेलं आहे. मराठा समाजाला गुन्हेगारी करण्याचं काम, मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम यांनी सुरू झालेलं आहे. आणि पोलिसावरती पोलिसावर हल्ला केला त्या आंदोलनामध्ये. गृहमंत्री माफी मागतात की बाबा पोलिसाकडून हल्ला झाला. म्हणजे याच्यामुळे हे आंदोलन पेटलं जाऊ लागलेलं आहे. एकमेकाचे प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. हिंसेचं आम्ही कधी समर्थन केलेले नाही. आणि जे क्षीरसागरच्या घरावरती हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये मराठा बांधव सुद्धा वाचवायला होते, ते फक्त मुस्लिम बांधव म्हणतात. आणि सर्व समाजाची मुलं त्याच्यामध्ये सापडलेले आहेत. आणि खरे करणारे हे जे सूत्रधार आहेत ते निघून गेलेले आहेत. नाही पण याचा आता काय मुद्दा आहे, म्हणजे या सगळ्यात आता काय मुद्दा आला? मुद्दा इथे असा आहे की सरकार प्रेमानं वागतं, ठराविक जणांशी प्रेमाने वागतं. या आंदोलनाच्या निमित्तानं जर समजा असं वर्तन सरकार करत राहणार असेल तर भविष्यात काय होऊ शकतं हे एकदा पटकन देवरेजींकडून ऐकूयात आणि त्याच्यावर मी आपल्याला उत्तर देण्याची संधी देतो. बघा, हजारो शेतकरी आत्महत्या करतात. त्या आत्महत्यांना सरकार घाबरत नाही, पण एका 10वी फेल माणसाच्या उपोषणाला मात्र सरकार घाबरतं. ही अत्यंत हास्यास्पद गोष्ट आहे आणि वाईट गोष्ट आहे की जे सरकार आत्महत्यांना घाबरत नाही ते मात्र उपोषणाला घाबरतं. फार वाईट गोष्ट आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने एखाद्या जातीचे किंवा एखाद्या जातीच्या व्यक्तीचे जात म्हणून जे काही फाजील लाड केले जात आहेत जरांगेचे, ते अत्यंत चुकीचे आहेत. अहो, आझाद मैदानावर आतापर्यंत इतिहास आहे आझाद मैदानाचा. अहो, लाखोंची आंदोलनं झालेली आहेत. जॉर्ज फर्नांडिस असतील, कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डांगे असतील, रणदिवे असतील, नंतर नामांतरामध्ये प्रचंड मोठा आदिवासींचा मोर्चा कॉम्रेड शरद पाटलांनी काढला असेल नामांतराच्या प्रश्नावर. हे सगळी मोठमोठी आंदोलनं या राज्यात झालेली आहे, लक्षात घ्या. आपण याच्यावर उत्तर घेऊयात. डॉक्टर मोरेंना वेळ देऊयात, माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे. डॉक्टर मोरे, आपल्यासाठी 1 मिनिट शेवटचं उरलंय, पटकन. अण्णा हजारे साहेबांचं जे आंदोलन झालं तर केंद्रीय मंत्री हे चळवळीला होते. मोठं आंदोलन होतं देशभरातलं. त्या आंदोलनाची तीव्रता होती. केंद्रीय मंत्री होते, हे राज्यातले मंत्री आहेत. राज्यातला महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर मोदी साहेबांनी, शहा साहेबांनी देखील हे आंदोलन सोडवण्यासाठी यायला पाहिजे होतं, परंतु ते झालं नाहीये. उलट भुजबळ साहेब फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन स्वतःच उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे, स्वतःला धुवून घेऊ लागलेले आहेत. आणि आता त्यांचा वारा त्यांना कोणाकडून सपोर्ट मिळू लागलेला आहे म्हणून हे बोलण्यासाठी हा विचार आपण केला पाहिजे. ठीक आहे. खऱ्या अर्थानं जरांगे आताच्या घडीला वेळेची मर्यादा असल्यानं डॉक्टर मोरे, मी आपल्याला इथेच थांबवतो. आणि डॉक्टर मोरेंच्या सोबतच आपल्यासोबत चर्चेत असलेल्या प्राध्यापक श्रावण डेवरे या दोघांचेही चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.